ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे 14 जूनच्या भागाची सुरुवात सायली आणि अर्जुन पासून होते, ज्यामध्ये सायली जेलमधून बाहेर आलेली असते आणि तिला बाहेर पाहून अर्जुन खूपच खुश होतो. तितक्यात पोलीस इन्स्पेक्टर त्या लहान मुलाची सायली विरोधात चौकशी करतात आणि तो लहान मुलगा सायली निर्दोष आहे असं सांगतो, ज्यामुळे पोलीस सायलीला सोडतात. त्यानंतर सायली आणि अर्जुन यांची भेट त्या अपहरण झालेल्या आई वडिलांशी होते, ज्यामध्ये त्यांना दिशाभूल करण्यात आलेली आहे असं ते दोघेही अर्जुनला सांगतात आणि सायलीची माफी मागतात. तर एकीकडे घरात सायलीला पाहून सगळेच जण खुश होतात, पण प्रिया सायलीला पाहून टेन्शन मध्ये येते. तिचा प्लॅन फ्लॉप तरी कसा झाला यावर विचार करते आणि त्याचसह सायलीची खोटी काळजी करताना दिसून येते. पण अर्जुन तिला गप्प बसवतो आणि त्यानंतर अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये जे काही घडलं ते सगळ्यांना सांगतो आणि ते ऐकताच सर्वजण चकित होतात. त्यानंतर प्रिया महिपतकडे जाते आणि सायलीला जेलमधून बाहेर काढलं हे महिपतला सांगते. तर दुसरीकडे अर्जुन घाबरलेला असल्यामुळे तो सायलीची खूप काळजी घेतो आणि फार भावूक क्षण त्या दोघांमध्ये पाहायला मिळतात आणि ते दोघेही एकमेकांना कुठेच सोडून जाणार नाही असं वचन देतात. तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अस्मिता परत येते, ज्यामुळे आता प्रिया आणि अस्मिता या दोघी मिळून सायलीच्या मार्गात किती अडथळे आणणार हे जाणून घ्यायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.